नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही बेडरूममध्ये असलेल्या अर्जुनला कॉफी आणून देते. कॉफी बघताच क्षणी अर्जुन खूप खुश होतो. प्रेमाने सायलीकडे बघत आता अर्जुन म्हणतो की आज मला कॉफी दिली आणि मी खूप खुश झालो. खरं तर ही कॉफी म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचा जो आनंद आणि स्माईल आहे ना, त्यावरूनच कॉफी खूप सुंदर अशी टेस्ट मला होते. सायली म्हणते की बरं झालं, आता ना बायकोचं कौतुक बंद करा आणि माझ्या प्रश्नाचं अगोदर उत्तर द्या. तुम्हाला जो हा सोन्याचा तुकडा मिळाला आहे ना, त्या सोन्याच्या तुकड्याचा आता तुम्ही काय करणार आहात आणि तो कोणाचा आहे हे कसं सिद्ध करणार आहेत. अर्जुन म्हणतो की या सोन्याचं मी इन्व्हेस्टिगेशन केलं. त्या सोन्याला मी सोनाराला ऑफिसमध्ये बोलावलं होतं, पण हे सोनं ना फार जुनं आहे आणि जुन्या डिझाईनचं आहे हे त्यांनी सांगितलं. इकडे आता सायली विचार करते, पण मला एक सांगा ना, ती साक्षी एकदम मॉडर्न आणि महागडे कपडे घालते, मग सोन्याचं एवढं जुनं डिझाईन ती कसं वापरू शकेल. तर अर्जुन म्हणतो मलासुद्धा तोच प्रश्न पडला आहे. असे म्हणत आता पटकन तो सोन्याचा तुकडा सायली आपल्या हातात घेते आणि त्या तुकड्याकडे बघू लागते. तेवढ्या तिकडे आता प्रिया ही खाली असते आणि प्रिया आता सायली आणि अर्जुनच्या बेडरूमकडे येऊ लागते. प्रिया म्हणते की या सायलीने मला सगळ्यांच्या समोर तोंडावर पाडलं ना, आता मी तिला जाबच विचारते. असे म्हणत प्रिया आता बेडरूमकडे येऊ लागते. इकडे आता सायली तो तुकडा बारकाईने बघते आणि म्हणते की तुम्ही मला सांगितलं तोपर्यंत माझ्या लक्षात आलं नव्हतं, पण या तुकड्याकडे बघता क्षणी हा तुकडा खूप जुना दिसतोय आणि जुन्या डिझाईनचा दिसतोय याची मला आता खात्री झाली. अर्जुन म्हणतो तरीसुद्धा मला वाटतं आहे की हा जो सोन्याचा तुकडा आहे ना, तो साक्षीचाच आहे, कारण आश्रमात सोनं कुणी वापरत नव्हतं असे तूच म्हणाली होतीस ना सायली. असं तर सायली म्हणते की अहो, आमच्या आश्रमात खरं सोनं कुणाला परवडणार आहे का. आणि इकडे आता अर्जुन म्हणतो की जर हा दागिना साक्षीचा आहे हे जर आपल्याला कळालं तर त्या रात्री साक्षी आश्रमात आली होती ना, हे आपल्याला प्रूव्ह देखील करता येईल. त्याच वेळेस आता इकडे प्रिया ही पायऱ्या चढून आता अर्जुनच्या बेडरूमकडे येत असते आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की ते मेकिंग ज्वेलरसुद्धा आले होते ना, ते सुद्धा म्हणाले की हा दागिना खूप जुन्या डिझाईनचा आहे. सायली म्हणते याचा अर्थ हा दागिना कुणीतरी स्पेशली बनवून घेतला होता ना. आणि तेवढ्यात आता दरवाजा उघडून डायरेक्टली आता प्रिया आतमध्ये येत म्हणते की सायली, आणि त्याच वेळेस सायली डचकते आणि सायलीच्या हातात असलेला तो सोन्याचा तुकडा आता प्रियाच्या बाजूला पडतो. आणि तेवढ्यात प्रियाचे लक्ष त्या सोन्याच्या तुकड्याकडे जाऊन प्रिया आता तो सोन्याचा तुकडा आपल्या हातात उचलते आणि सायली अर्जुनकडे बघू लागते. अर्जुन आणि सायलीसुद्धा आता डचकलेल्या असतात. आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते हे काय आहे. सायली तो तुकडा आपल्या हातात घेते आणि म्हणते की अहो, तुम्ही आणलं होतं ना माझ्या गळ्यातलं, त्या गळ्यातलं तुटलं होतं त्याचा हा तुकडा आहे. सायली म्हणते की मी ना जाताना तो बदलून घेईल. तेव्हा आता अर्जुन म्हणतो राईट, मी जाताना तुला ड्रॉप करतो. आणि तेवढ्यात आता सायली म्हणते की कशाला, मी जाऊन आणेल ना. तर तेवढ्यात सायली आता प्रियाकडे बघते आणि म्हणते की तुझं काही काम होतं का गं प्रिया. तेव्हा आता प्रिया म्हणते की मग काय मी तुमच्या गप्पा ऐकायला आले का. तेवढ्यात आता सायली विचार करते की प्रियाला हा सोन्याचा तुकडा बघून जरा देखील संशय आला नाही. आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते की तू या घरात मला किती जरी सगळ्यांच्या समोर तोंडावर पाडण्याचा प्रयत्न केला ना, तरी सुद्धा तुझ्या प्रयत्नांना यश येणार नाही आहे सायली, कारण सगळ्यांच्या संमतीने लग्न करून मी या घरात आली. आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते की सायली, मला हलक्यात घेऊ नकोस, नाही तर तुला खूप महागात पडेल. सायली म्हणते की प्रिया, महागात कुणाला पडेल ना हे तूच ठरव. सायली म्हणते प्रिया, तू याचा विचार कर, आपल्या घरात आता सगळ्या जणांना खऱ्या खोट्यामधला फरक कळायला लागला आहे आणि मग तेव्हा लाडकीची तोडकी व्हायला ना वेळ लागणार नाही. आता प्रियाला खूप राग येतो आणि ते ऐकताच आता अर्जुन प्रियाकडे बघत म्हणतो की ए देखो सायली सुभेदार का सिक्सर. आणि तेवढ्यात आता खाली प्रतापचा आवाज येतो आणि प्रताप म्हणतो या रविराज प्रतिमा ये. आणि ते ऐकताच आता इकडे अर्जुन सायली खूप खुश होतात. तर प्रिया म्हणते की आता हा किल्लेदार या अर्ध्या डोक्याच्या अर्ध्या मेंदूच्या बाईला घेऊन कशाला तडफडला असेल काय माहिती इथे. आणि तेवढ्यात अर्जुन आता प्रियाकडे बघतो आणि म्हणतो की काय ग प्रिया, अजून तुला काही ऐकायचं आहे का, बाकी आहे का हिच्याकडून. आणि हसतच आता प्रिया म्हणते की माझे आईबाबा आले, चला ना. आणि प्रिया बाहेर जाते. आणि इकडे आता रविराज आणि प्रतिमा दोघेही येतात. पूर्णाई आणि अस्मिता सगळेजण खुश झालेले असतात आणि अस्मिताची आता प्रेग्नन्सीची गुड न्यूज प्रतिमाला कळते आणि रविराज प्रतिमाला खूप आनंद झालेला असतो. आणि प्रतिमा म्हणते की इथे येऊन आता ही आनंदाची बातमी कळाली, मला खूप आनंद झाला. आणि अस्मिता, तुला जे काही खायला आवडतं आणि
आणि ज्याची इच्छा होती ना ते मला सांग, मी करून देईल. तर खुश होत अस्मिता म्हणते की हो आत्या. आणि तेवढ्यात आता प्रतिमा म्हणते की तशी सायली आहेच म्हणा. तर तेवढ्यात प्रिया म्हणते की आई मी सुद्धा आहे आणि मी अस्मिताईला काहीच कमी पडू देणार नाही आहे. आणि त्यानंतर आता अश्विन म्हणतो की अस्मिताई ना आपल्या सासरीच राहणार आहे, फक्त अधूनमधून येऊन ती आपल्याला भेटणार आहे. ते ऐकताच आता सगळेजण हसू लागतात. तर अस्मिता चेहरा पडतो. त्यानंतर आता अर्जुनकडे बघत रविराज म्हणतो की अरे अर्जुन, कोर्टात येऊन मी तुला भेटणारच होतो. आणि त्यानंतर आता रविराज म्हणतो की कोर्टात ना तू खूप सुंदर असं वक्तव्य करून खूप सुंदर हँडल केलं. सरकारी वकिलाचा सुद्धा मुद्दा तू अगदी खोडून काढला. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की हरीशच्या हँडरायटिंगचा जर मुद्दा तू मला लवकरात लवकर तो रिपोर्ट दिला नसता तर मी ही केस नसतो जिंकून घेतलो. तर आता लगेचच रविराज म्हणतो की अरे केस जिंकण्यासाठीच आपण प्रयत्न करतोय. आणि प्रिया ते अर्जुनचे बोलणे ऐकताच आता रविराजांनी हरीशचा रिपोर्ट काढून देण्यासाठी मदत केल्याचे प्रियाच्या समोर येते. आणि इकडे आता प्रिया म्हणते की अरे रे, म्हणजे किल्लेदार आता तर अर्जुनला मदत करायला लागला आणि ही खूप डेंजरस आहे. आणि आता लगेच आता पूर्णाजी म्हणते की प्रतिमा तुला काही करायचं का नाश्त्यासाठी. तर प्रतिमा म्हणते माझा निर्जळी उपवास आहे. आणि ते ऐकताच आता सायली म्हणते प्रतिमा आत्या, म्हणजे भागवती एकादशीचा तुम्ही सुद्धा निर्जळी उपवास धरता का. प्रतिमा म्हणते की नाही, पण काल ना सुमनने मला सांगितलं उद्या भागवती एकादशी आहे, तेव्हा माझ्या मनात आलं की मी निर्जळी उपवास करावा म्हणून. आणि त्यानंतर आता प्रताप म्हणतो की प्रतिमा तुझ्या आणि सायलीच्या जवळपास खूप सवयी एकसारख्या आहेत. आता दोघीही खुश होतात. तेव्हा आता लगेच पूर्णाई म्हणते की प्रतिमा तुला आठवतंय का, आपण ना भागवती एकादशीचा एकत्र उपवास करायचो. आणि लगेच आता प्रतिमा म्हणते नाही ना आठवत. तर प्रिया आता सुटकेचा श्वास सोडते. आणि त्यानंतर आता रविराज म्हणतो की पण माझा निर्जळी उपवास नाही बरं का, मला काहीतरी करायला हवं. तर आता रविराज प्रियाकडे बघतो आणि म्हणतो तन्वी तुझासुद्धा निर्जळी उपवास असेल ना. तर प्रियाला धक्का बसतो. आणि तेवढ्यात आता पूर्णाजी म्हणते नाही, तिने ना नाही केला उपवास आणि नाही धरला उपवास. पण तिने उपवास धरला ना नाही याबद्दल आमची काहीच हरकत नाही. पण रविराज, पण आपली तन्वी आता खोटं बोलायला लागली. हे आता पूर्णाजीने रविराजला सांगताच आता मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता पूर्णाजी म्हणते की पण तन्वी ही सवय तुला जेवढ्या लवकरात लवकर बदलवता येईल ना तेवढी लवकरात लवकर बदलून टाक. आणि तेवढ्यात आता अश्विन म्हणतो की काय खोटं बोललीस तू तन्वी. आणि तेवढ्यात आता हसतच आता सायली म्हणते की काय नाही हो अश्विन भाऊजी, जाऊ द्या. आणि लगेच आता सायली विषय बदलवत म्हणते की प्रतिमा आत्या तुमची साडी खूप सुंदर आहे, कुठून घेतली. आता प्रतिमा ही सायलीकडे बघते. आणि लगेच आता प्रतिमा म्हणते की मला नाही माहिती, ते सगळं सुमन बघते. तेव्हा आता सायली म्हणते की सुमन काकूंची चॉईस खूप छान आहे. इकडे आता महिपतच्या घरी नागराज आणि महिपत खूप दारू प्यालेले असतात. तर आता महिपत म्हणतो की 25 वर्षापासून आपण दारू पितोय. पण लगेच आता नागराज म्हणतो की 25 वर्षापासून माझ्या डोक्यात फक्त एकच स्वप्न आहे, दादाचा एकूणची एक पैसा माझ्या हातात असायला हवा. पण माझ्या हातातील ती एक एक पैसा सुटत चालल्यासारखं मला वाटतंय. त्यानंतर आता नागराज म्हणतो की पण त्या वात्सल्य आश्रमाच्या केक्सपासून सगळंच बदललंय. तेवढ्यात आता महिपत म्हणतो की नागराज सेठ तुमच्या भावनांना सोडा. इथे 2 वर्षापासून मी माझ्या पोरीला त्या केसमधून सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर आता महिपत म्हणतो की पण मला त्यामध्ये काहीच यश येत नाही. आणि जोराने दारूची बाटली आता फेकून देत आता महिपतने त्या दारूच्या बाटलीचे तुकडे तुकडे केलेले असतात. आणि त्यातील एक तुकडा आपल्या हातात घेत आता महिपत म्हणतो की ही दारूची बाटली ना अशी त्या अर्जुनच्या पोटात खुपसावीशी वाटते. आणि लगेच आता महिपत ती दारूची बाटली नागराजवर उगारतो. आणि लगेच आता महिपत म्हणतो की मग जर त्या अर्जुनला असा खुपसला ना, जेलही नको आणि वकीलही नको, केसही नको. तर आता नागराज म्हणतो की असे मूर्खपणाचे बाता करू नकोस, तू आणि तुझी पोरगी ना कायमची जेलमध्ये खडी फोडायला जाईल. नागराज म्हणतो तो अर्जुन सुभेदार वेगळं प्रकरण आहे आणि त्याचा तुला मर्डर नाही पाचणार महिपत. इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये येतात. पूर्णाजीच्या वाक्याचा अर्जुन आता विचार करत सायलीला म्हणतो की नक्कीच काहीतरी घडलंय. कारण सायली हे बघा मी तुम्हाला सांगतो पूर्णाजी तसं प्रियावरती असा आरोप नाही करणार, महत्त्वाचं मोठं काहीतरी घडलंय. तसं पूर्णाजी रविराज म्हणजे सिनियर समोर नाही बोलणार असं. आणि आता सायली म्हणते की झालं होतं पण तुम्ही त्या नका त्याचा विचार करू. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना आता घरच्यांना सुद्धा खऱ्या खोट्यातला फरक कळायला लागलाय.
आणि त्यानंतर आता सायली म्हणते की बरं ते जाऊ द्या, तो सोन्याचा तुकडा तुम्ही भिंगामधून बघितला का लेन्समधून? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी सुद्धा त्याचाच विचार करत होतो, पण त्या ज्वेलर्सने ऑलरेडी ती प्रोसिजर केली म्हणून मला ती करावीशी नाही वाटली. तर आता सायलीकडे बघत अर्जुन म्हणतो की त्यांनी तो तुकडा ना एका दगडावर घासूनसुद्धा बघितला. तर आता सायली म्हणते की पण त्यांच्याकडे अर्जुन सुभेदारांनी एवढी नजर नव्हती ना. तर आता पुन्हा अर्जुन खुश होतो आणि लगेच आता सायली म्हणते की त्यांना फक्त त्याच्यातलं सोनंच दिसलं असेल, पण एखादी वस्तू जी आपल्याला दिसणार आहे ती त्यांनी बघितली नसेल, असे सुद्धा झालं असेल ना. तर अर्जुन विचारात पडतो आणि लगेच आता अर्जुन तो सोन्याचा तुकडा भिंगाखाली धरतो आणि भिंगाखाली धरता क्षणी आता त्या तुकड्यावरती CJK असं आता लिहून त्या डिझाईनच्या तुकड्यामध्ये ते असतं आणि ते बघता क्षणी आता अर्जुन म्हणतो की CJK म्हणजे हा तुकडा ज्या दुकानात बनवला असेल त्या दुकानाचं हे डिझाईन असेल आणि त्याचं नाव असेल बहुतेक CJK म्हणजे चांदेकर ज्वेलर्स तर नसेल ना. तर लगेच अर्जुन आता चांदेकरच्या पेढीवरती जातो आणि तिथे आता अद्वैतला तो सोन्याचा तुकडा दाखवत म्हणतो की यावरती CJK असं लिहिलेलं आहे, म्हणजे हा सोन्याचा तुकडा आणि हा दागिना तुम्हीच तुमच्याच पिढीवर बनवला का? तर आता अद्वैत तो सोन्याचा तुकडा बघतो आणि ते सोन्याच्या तुकड्याचं डिझाईन चांदेकर ज्वेलर्सच्या त्या डिझाईनमध्ये त्या पिढीवरच बनवल्याचे सत्य आता अर्जुनसमोर येतं. तेव्हा आता तो तुकडा कोणी खरेदी केला हे सत्य आता अर्जुनसमोर कसे येणार आणि त्यांचे सगळे ते रेकॉर्ड्स बघितल्यानंतर साक्षीने तो सोन्याचा तुकडा खरेदी केला असल्याचे सत्य कसे अर्जुनसमोर येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.